जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज आपणास सर्वांचे या ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, पीक नुकसान भरपाई संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी इकडे कव्हर करत आहोत. आपणास सर्वांना कल्पना असेल की काही दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पॉईंट टू पॉईंट या संबंधित अपडेट्स इथे कव्हर करतो आहे. चॅनेलवर नवीन असाल चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती क्षेत्रातील दर्जेदार व्हिडिओ मिळत राहतील. त्याचबरोबर जर चॅनेलची अधिकृत सदस्यता आपण अद्याप घेतलेली नसेल तर चॅनेलची सदस्यता घ्या, जेणेकरून आपले जे काही अधिकृत सदस्य असतील त्यांना आपण विविध सुविधा पुरवत असतो, त्यांचा लाभ आपल्याला घेता येईल. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ मिळून जाईल. तर आता पुढे जाल तर खूप महत्त्वाचा अपडेट्स आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेले, शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले. तर स्क्रीनवर अशा प्रकारे सविस्तर अपडेट्स आलेले आहे. यामध्ये आपण पाहाल तर विदर्भासह मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली. यामध्ये येथील जे काही बागायतदार शेतकरी असतील, मग आंबा उत्पादक असतील, पपई, या संपूर्ण बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. 500 कोंबड्या असतील यांचं मरण पावलेले आहेत. अनेक छप्र घरावरची या ठिकाणी उडून गेलेले आहेत. गाई गुरांचे नुकसान झालेले. गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक बागायतदारांचे नुकसान झालेले. यामध्ये आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वांगे, कारली, काकडी अशी जी काही भाजी पिकांची उत्पादनं शेतकरी बांधवांनी घेतलेली होती त्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. आणि मग अशी परिस्थिती असताना राज्यभरात निवडणुका आपल्याला पाहायला मिळते. निवडणुकांचा माहोल आहे. मग यात शेतकरी बांधवांकडे कोण पाहणार? त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी इकडे शेतकरी बांधव या ठिकाणी करत आहेत. तर आता या संपूर्ण परिस्थितीवर पुढे कशाप्रकारे पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास एवढंच माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. माहिती आवडली असेल तर लाईक करून उर्वरित बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा.